हाय फ्रेंड, कशात तुम्ही सगळे? तर माझ्या बड्डेचा ब्लॉग मी शेअर करते आहे। हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता। एकाच दिवसामध्ये खूप सारे सरप्राईज आणि गिफ्ट्स भेटलेत, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवते आहे। आणि हा माझ्यासाठी पहिला सरप्राईज होता। आईने आणि जानूने बड्डेचं डेकोरेशन वगैरे केलं होतं, केक आणलं होतं। रात्री 12 वाजता आम्ही केक कट केला। केक कट करून झाल्यानंतर आईने मला गिफ्ट दिलं। माझ्यासाठी त्यांनी गिफ्ट आणायला सांगितलं होतं जानूला। मी पटापट ओपन केलं ते गिफ्ट आणि गिफ्टमध्ये ड्रेस निघाला। त्यांनी मला ड्रेस गिफ्ट केला होता आणि मला तो खूप आवडला, खूप छान होता, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मग जानूने पण माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं आणि ते पण मी गिफ्ट ओपन केलं तेव्हाच। आणि मग त्यांनी मला साडी, एक क्यूटसी साडी गिफ्ट केली होती, मला खूप आवडले। दोन्ही मला खूप आवडले गिफ्ट आणि मी खूप खुश झाली। त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले आणि मी झोपून गेली। दुसऱ्या दिवशी उठून सकाळी मी फ्रीज ओपन केलं, तर फ्रीजमध्ये अजून एक सरप्राईज होतं। त्यांनी माझ्यासाठी जानूने कॅडबरी आणून ठेवली होती मोठीवाली आणि ती मला सांगितली पण नव्हती। त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले वगैरे। मी सकाळी ओपन केला फ्रीज तर मला दिसली, मग मी व्हिडिओ केली त्या कॅडबरीची आणि मग त्याच्यामुळे माझी सकाळ पण खूप छान झाली। आणि जॉबला जायचंच होतं, सो आईने मला ड्रेस दिलेला तो मी घातला आणि जॉबला गेली। जॉबला गेल्यानंतर अजून एक सरप्राईज, जानूने मला व्हिडिओ कॉल केला, त्याच्यात त्याने माझ्या ड्रेससोबत मॅचिंग केलं होतं शर्ट। ते पण एक सरप्राईजच होतं माझ्यासाठी, कारण हा ड्रेस मी घालणार हे फिक्स नव्हतं, मला पण माहीत नव्हतं मला ड्रेस गिफ्ट भेटणार होतं। सो ते पण माझ्यासाठी एक सरप्राईज झालं। त्यानंतर दिवसभरात खूप जणांचे कॉल, मेसेजेस आले, व्हिडिओ कॉल आले आणि मग आज मी जॉबवरून लवकर निघाली होती, कारण मला सिद्धिविनायकला जायचं होतं। जानू येणार होता मला घ्यायला, मग तो आला आणि आम्ही मग सिद्धिविनायकला गेलो, बाप्पाचं दर्शन घेतलं, तिकडे पण छान फोटो वगैरे काढले आणि मग रिटर्न आम्ही घरी यायला निघालो। घरी आली तर अजून एक सरप्राईज होतं माझ्यासाठी रेडी, ते म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आली होती। मला तिने कॉल वगैरे पण काय केलं नव्हतं, जानूशी कॉन्टॅक्ट करून ती आली होती, ते पण एक माझ्यासाठी सरप्राईज झालं। आणि मग आम्ही रेडी झालो, कारण जानू बोलला हॉटेलला जायचं आहे जेवायला करून, मी म्हटलं ठीक आहे। मग आम्ही रेडी होऊन गेलो। जानू अगोदर गेला, तो बोलला मी निहारसोबत चाललो आहे, तर तुम्ही या पाठवून रिक्षाने। मी म्हटलं ओके ठीक आहे। आणि मग हॉटेलला गेलो। हॉटेल पण एवढं छान होतं, मला खूप आवडलं, त्याची मी व्हिडिओ पण केली आहे छोटीशी। आणि मग मी म्हटलं चला आता केक कट करूया, तर जानू बोलला नाही थांब थोडा वेळ करून, तर मी समजून गेली की दादा भाऊ येणार असतील म्हणून थांबले। मी म्हटलं दादा भाऊ येत आहेत का? तो बोलला मला नाही माहिती, थांब पण थोडंसं। तर मी म्हटलं ओके ठीक आहे। आणि बघते तर काय दादा भाऊ आले नंतर मग त्यांच्या पाठोपाठ पूनम आली। पूनमला बघून मी एकदम शॉक झाले। हे सगळ्यात मोठं माझ्यासाठी शॉकिंग सरप्राईज होतं, कारण जानू पूनमला बोलेल माझ्या बड्डेला हे मी कधी विचारच केला नव्हता। आणि तिला बघून मी खूप शॉक झाले आणि खूप खुश झाली मी, कारण म्हणजे विचारच केला नव्हता की पूनम येईल आणि जानू तिला बोलवेल। त्याच्या पाठोपाठ बाई पण आली होती आणि बाईसोबत जानू अम्मा पण आली होती, त्यामुळे मी अजून खुश झाली। हे मग आम्ही जेवणाची ऑर्डर वगैरे दिली, तोपर्यंत मग सगळे बोलले की टाईम लागेल ना जेवण यायला, सो तोपर्यंत आपण केक कट करूया आणि गिफ्ट वगैरे देऊन टाकूयात। तर मी म्हटली ठीक आहे चालेल। तर मग फर्स्टच गिफ्ट मला असं भेटलं की मी एकदम शॉकच झाली, आणि ते म्हणजे भाऊने माझा नाव ह्या लोकांनी माझे डोळे वगैरे बंद केलं। मी म्हटलं एवढं काय असणार आहे गिफ्ट देण्यासारखं, म्हटलं भाऊला बोलली होती मला फ्रेम वगैरे काहीच नको आहे, मी आधीच सांगते वगैरे। आणि मग ह्या लोकांनी माझे डोळे बंद केले आणि मग डोळे उघडल्यावरती मी समोर बघते काहीच नाही दिसले। मग पुन्हा मी मला खाली बघायला सांगितलं, बघते तर काय भाऊने माझ्या पूर्ण चेहऱ्याचा टॅटू काढला होता त्याच्या हातावरती। मी एकदम शॉक ना बाई, मी म्हटलं पागल आहे का तू, हे काय केलंस आहेस? नाव वगैरे ठीक आहे, बट चेहराचं पूर्ण फेस काढायचं म्हणजे बाबा किती ते दुखलं वगैरे असेल। त्याच्यानंतर मग मला खूप रडायला आलं, मी तर रडायला लागली तिकडे, आणि मला बघून बाकीचे पण रडायला लागले तिकडे। ते होतंय तोपर्यंत परत
जानूचे सर आणि मॅडम आले, ते पण माझ्यासाठी एक सरप्राईजच होतं. आणि मग मी जानूला बोलली, बाबा अजून काय आहे का बाकी, की झालं. खूप शॉक भेटलेत मला आजच्या दिवसामध्ये. आणि मी असं कधी विचार पण नव्हता केला की माझा बड्डे कधी असा होईल, एवढा सेलिब्रेट होईल किंवा एवढे सरप्राईज वगैरे भेटतील मला. तर जानू बोलला, नाही फायनली झालं आहे सगळं. मग आम्ही केक वगैरे कट केले आणि थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि जेवण वगैरे झाल्यावरती आम्ही निघालो. अशा प्रकारे माझा एवढा छान दिवस गेला माझ्या बड्डेचा. मी खूप 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 खुश होती. आणि हे सगळं मॅनेज जानूने केलं. तर जानू, थँक्यू सो 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 मच. आणि जेवढे पण सगळे आलेत माझ्यासाठी टाईम काढून, त्यांना पण खूप सारं थँक्यू. लव यू ऑल. आणि ज्यांनी मला कॉल मेसेज करून विश केलं त्यांना पण सगळ्यांना थँक्यू. असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्यात.